आज मी बनवणार आहे गुजरातची फेमस कच्ची दाबेली, जी खाण्यामध्ये भरपूर चटपटीत, स्वादिष्ट आणि टेस्टी आहे। बघूनच तुम्हाला समजत असेल खायला किती टेस्टी असेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। आधी आपण लसूणची चटणी बनवून घेऊ। त्यासाठी 5-6 लसूणच्या पाकळ्या, 3-4 बेडगी लाल मिरची, अर्धा छोटा चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी घालून याची मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। आता बनवूया आंबट गोड चटणी, जी कच्ची दाबेलीमध्ये खूप महत्त्वाची आहे। तर यासाठी मी 1 वाटी चिंचेचा कोळ, 1 वाटी पाणी, 1 वाटी गूळ, गुळाच्या जागेवर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता किंवा खजूर सुद्धा घालू शकता। आता हिला आपण 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊयात। ही चटणी खूप घट्ट नसते, पातळच असते। 1-2 ते 3 मिनिटं हिला छान असं एकजीव करून घ्यायचं। यामध्ये आता 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा मीठ घालून हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं हे चांगलं असं मिक्स झाल्यानंतर आता मी ह्यात 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालणार आहे। थोडंसं पाणी घालून कॉर्नफ्लोअर मिक्स करून घ्यायचं। कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे ही चटणी थोडीशी घट्ट होते आणि खायला खूप चविष्ट लागते। तर आता आपली आंबट गोड चटणी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता आपली चटणी अगदी मार्केटमध्ये मिळती तशी झाली आहे। तुम्ही हिला फ्रीजमध्ये देखील 8 ते 10 दिवसांपर्यंत स्टोअर करून ठेवू शकता। आता बनवूया कच्ची दाबेलीचा आलू मसाला, जो बनवायला खूप सोपा आहे। त्यासाठी आपण 1 छोटा चमचा तेल घेतला आहे, अर्धा चमचा जिरं घातला आहे, अर्धा चमचा हिंग, 3 ते 4 चमचे कच्ची दाबेली मसाला। दाबेली मसाला मी इथे मार्केटमध्ये मिळतो तोच वापरला आहे। दाबेली मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। आता मी ह्यात अर्धा कप पाणी घातले आहे। पाणी घातल्यानंतर आता हा मसाला आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे। आता मी ह्यात 4 ते 5 चमचे आंबट गोड चिंचेची चटणी घातली आहे। आंबट गोड चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घालू शकता। हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। इथे मी 4 ते 5 बटाटे उकडून मॅश केले आहेत। आता हे बटाटे ह्या चटणीमध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। आणि ह्याला सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं एकजीव झालं आहे। आता ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ। ही भाजी जास्त घट्ट नसते, त्यामुळेच खायला खूप सुंदर लागते। आता हा आलू मसाला आपला बनवून तयार आहे। लगेचच आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हा आपला आलू मसाला मी एका मोठ्या प्लेटमध्ये पसरून ठेवला आहे। आता आपण ह्याला गार्निश करून घेऊयात। ह्यावर आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, यामुळे आपली दाबेली दिसायला खूप सुंदर दिसते। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दुसरे फ्रूट पण घालू शकता। मसाला शेंगदाणे नक्की घाला। इथे मी मार्केटमध्ये जे मसाला शेंगदाणे मिळतात तेच इथे घातलेले आहेत। जर तुम्हाला घरी बनवायचे असतील तर भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये मीठ आणि दाबेली मसाला घाला,
थोडंसं तेल आणि थोडीशी साखर घातली की तुमचे मसाला शेंगदाणे बनतील। आणि शेवटी मी ह्याला बारीक शेवनी गार्निश केलं आहे। दाबेली करताना मसाला शेंगदाणे नक्की वापरा, त्याने आपल्या दाबेलीला एक वेगळीच टेस्ट येते। तुम्ही बघू शकता अगदी बाहेर मिळते तशी आपली दाबेली तयार झाली आहे। डिटेल रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्ही एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। चला पटकन ह्याला खाण्यासाठी तयार करूयात। पावामध्ये चिंचेची चटणी, लसूण चटणी घालायची, आणि आता यामध्ये घालायचा गरम गरम दाबेली मसाला। आता याला हलकसं बटरमध्ये पॅनवर गरम केलं तर खायला अजूनच मस्त लागतं। आता आपली आंबट गोड तिखट दाबेली बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता अगदी बाहेर मिळते तशी आपली दाबेली तयार आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, कारण ही रेसिपी बनवण्यासाठी खूप मेहनत लागली आहे। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी यूट्यूबला स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा।